वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत, तर वैद्यकीय कारणास्तव कराडला मारून टाकतील अशी भीती तृप्ती देसाईंनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने त्यांना रात्री 12:30च्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते। त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत, ज्यांना आपण डीएमओ म्हणतो, ऑन ड्युटी डॉक्टर, त्यांनी ऑन कॉल सर्जन यांना बोलावले आणि त्यांनी पूर्ण तपासण्या त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याच्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेलं आहे। सध्या ते वॉर्डामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासण्या करण्याची प्रक्रिया चालू आहे। तर वाल्मिक कराडवर उपचार हे फार व्यवस्थित झाले पाहिजेत, कारण तो खंडणी प्रकरणातला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो आहे तो प्रमुख मोहरा आहे। परंतु अशी एक सामाजिक कार्यकर्ती आणि एक या राज्याची नागरिक म्हणून भीती अशी वाटतीये की वैद्यकीय कारणास्तव वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना। कारण आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडचं असलेलं राजकीय कनेक्शन, त्यानं जिथं आश्रय घेतला होता ते आध्यात्मिक कनेक्शन, ज्या त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी तरुण मुलांनी हैदोस घातला ते गुंडगिरीचं कनेक्शन, आणि हे जर सगळं संपवायचं असेल, याला पूर्णविराम जर करायचा असेल तर कदाचित वाल्मिक कराडला संपवू शकतात, मारू शकतात। आणि तीच भीती आता वाटतीये